सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना आज सादर दंडवत। धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलच्या आचार्यांची थेट भेट या सदरामध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत। महानुभाव पंथीयांनाच ते सुपरिचित नाही तर पंथीयेतर लोकांसाठीही ते सर्वांनाच माहिती असलेले असे व्यक्ती आहेत। खूप कवी पंथात झाले, खूप होतील, खूप लेखक झाले, खूप होतील, खूप वक्ते झाले, खूप होतीलही, मात्र यांच्या समहा असं मी म्हणेन असे परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत गुरुतुल्य श्री बाबुळगावकर बाबाजी यांची आपण थेट भेट घेणार आहोत आणि त्यात त्यांना काही शंका प्रश्न विचारून आपल्या सर्वांच्याच जीवनासाठी प्रेरणादायी घडतील अशा गोष्टी विचारणार आहोत। यूट्यूब चॅनलवरती जे नवीन बघणारे त्यांना अल्प परिचय द्यावा म्हणून मी या ठिकाणी बाबांचा परिचय देणार आहे। बाबांचा जन्म 1952 मध्ये मांजरगाव जिल्हा जालना इथे झाला। वडिलांचं नाव रंगनाथ तर आई भागुबाई, आडनाव अर्थात ढाके होतं। बाबांचं शिक्षण हे कुणालाही खरं वाटणार नाही। शिक्षणाच्या संदर्भातले बाबांचं कर्तृत्व बघितलं, बाबांचं लेखन बघितलं तर कुणालाच खरं वाटणार नाही की बाबा शाळेत गेलेले नाहीत। आश्चर्याची गोष्ट आहे, शाळेत न गेलेले बाबा 39-40 ग्रंथ लिहितात। बाबांची दीक्षा 1969 मध्ये बोरी येथे कैवल्यवासी दामोदर दादा कोठी यांना निमित्त करून झाली आणि बाबांचं नाव पूजनीय श्री भोजराव दादा झालं। बाबांचं पंथीय शिक्षण कैवल्यवासी परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर धाराशिवकर बाबाजी आष्टी यांच्याकडे झालं आणि बाबांनी जी महानुभाव पंथाची धुरा ज्याला म्हणतात, महानुभाव पंथ परंपरेत ज्याला अनन्य साधारण महत्त्व आहे अशी महंती प्रतिष्ठा 1982 साली जालना येथे झाली। बाबांच्या कर्तृत्वाबद्दल मी काय सांगावं, 39 ग्रंथ निर्माण झालेत, त्यात काव्य आहेत, त्यात महावाक्यासारखे सुबोध रीतीने काव्यात बांधलेले ग्रंथ आहेत आणि मला आणि सर्व पंथालाच आवडणारं माहिती असणारं प्रसाद सेवेचं स्तोत्र, प्रायश्चिताचं स्तोत्र आणि क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा हे प्रायश्चित। बाबांची शब्दरचना नेमकी असते, बाबांची शब्दरचना नेमकी असते, हृदयाला ठसणारी असते। ऐकणारा श्रोता आणि ते काव्य ऐकणारा जो भक्त आहे, जर त्या काव्यात व्यवस्थित त्याने लक्ष दिलं, ऐकलं तर डोळ्यातून धारा निघणार असं काव्य आहे बाबांचं। मग मंगलनामा मंगलधामा हे असेल किंवा प्रसाद सेवा अतिहितकारी हे असेल, असे अनेक काव्य झोळी काव्य संग्रह असेल। 39 ग्रंथ, आम्हाला 39 ग्रंथ वाचणं पण होत नाही, बाबांनी लिहिलेत वेगवेगळ्या विषयांवरती। आणि आत्ताच लॉकडाऊनमध्ये लोक ओरडत होते लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, बाबांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 ग्रंथ लिहिले। स्वयंपाकघर इतकं मस्त पुस्तक आहे, कल्पना आपण जिथे कल्पना संपती तिथून बाबांची सुरू होते। सूत्राचं चांदणं खूप छान आहे आणि देवमाणूस जे हदगावचे बापू यांच्यावरती आहे, खूप सतत स्वस्थ न बसता सतत करत राहणे, कधी जर वक्तृत्व बंद असेल तर लिखाण चालू राहतं, ही बाबांची खासियत आहे। आणि बाबांनी पंथीय नवतरुणांना व्यासपीठ दिलं, जे पंथात सगळ्यांनाच माहिती, चिंतनी जनक ही बाबांची ओळख आहे। आणि माझ्यासारख्या कित्येक तरुणांसह अनेक वृद्धांचे हे बाबा प्रेरणास्थान आहे। तर आज आपण अशाच या वंदनीय पूजनीय बाबांना भेटूया। दंडवत प्रणाम। बाबांना मी काही साधे प्रश्न विचारेल, बाबांनी ते आमच्यासारख्यांना समजेल अशा भाषेत सांगावेत आणि आम्हाला आमच्यासारख्या आणि आमच्यानंतर येणाऱ्या पिढीला ते प्रेरणादायी विचार ठरावेत, जीवन दर्शक मार्गदर्शक ठरावे अशी आशा व्यक्त करतो। आणि बाबांना प्रश्न विचारण्याआधी सर्वजण आपण हात जोडून दंडवत करूया। दंडवत बाबा। बाबा, आपली बालपणीची एखादी अविस्मरणीय असणारी आठवण। माझा जन्म मांजरगावमध्ये झाला। 3 महिन्याचा असताना मला
माझ्या आत्याने नेलं, कारण माझी आई वारली कॉलराच्या साथीने. आणि अर्थात मी मांजरगाव डोंगरगावला मला नेलं तर टोपल्यामध्ये नेलं, म्हणजे उघडं नेलं, कपडा नव्हता. एखाद्या कथेला साजेला. आणि त्यानंतर मग तिथे मी पहिल्यांदा डोळे उघडले तर अगोदर मला जे दिसलं ते मला ते डोंगरगाव दिसलं, गोकुळासारखं सुंदर असलेलं गाव. आणि त्यानंतर मग आत्याने सगळे कपडे वगैरे मला केले. 16 वर्षे गुरु सांभाळले. त्यावेळेस 17व्या वर्षी आश्रमात आल्यानंतर मला एका मुस्लिम माणसाने एक शर्टाचा कपडा घेऊन दिला. तो अविस्मरणीय आहे. माझ्या अंगावर माझ्या जवळच्या नात्याच्या लोकांनी कपडा टाकला नाही, एका मुस्लिम माणसाने तो कपडा माझ्या अंगावर टाकला. माणुसकी. आणि जेव्हा तो बिमार पडला, पॅरालिसिस झाला, तेव्हा मी त्याला सगळे कपडे घेऊन गेलो. आणि तो इतका रडला, त्याचे ते आनंद असलो, तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. म्हणजे जातीभेद आपण ज्याला म्हणतो, तर प्रेमाचा संचार झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निखळून पडत असतात. जसं विकार, विकल्प, स्वभाव हे उच्छेदून जातात, असे निखळून पडत असतात. आणि प्रेम अशी एक शक्ती आहे की ती सर्पमित्र बनवते. त्या सापाला आपण भीतो, ती सिंहाच्या हिंस्त्र श्वापदाच्या तोंडात हात टाकतात ज्यावेळेस हेमल कशाला आमटे, प्रकाश आमटे, त्याला नाही चावता येत. जनावरांना प्रेमाला चावता येत नाही. तर त्या दृष्टीने तो माझा बालपणीचा जो प्रसंग आहे तो अविस्मरणीय आहे. बाबा, आपल्या शास्त्राचा अभ्यास करत असताना शास्त्रातल्या खूप साऱ्या व्यक्ती आहेत, सगळ्याच आवडत्या आहेत, देवाच्या भक्त आहेत, पण त्यातली एखादी कुठली अशी व्यक्ती आहे, मग ती स्मृतीतली असेल, वृद्धाचारातली असेल, लीळाचरित्रातली असेल, अथवा श्री गोविंद प्रभू चरित्रातली, की ती व्यक्ती खूप मनाला तुमच्या खूप भावते? महिम भट्टाबद्दलचं मला एक आकर्षण वेगळं आहे. महिम भट्टाची विद्वत्ता जी आहे त्या तुलनेमध्ये आचार्य कमी पडतात, परंतु महिम भट्टाचं जे श्रमशक्ती आहे, श्रममूल्य जे आहे, ते मनाला मला खूप भावतं. आणि आपण सगळे बहाणे करत असतो की हे कारण आहे म्हणून मी केलं नाही, ते कारण आहे म्हणून मी केलं नाही. आणि महिम भट्ट जेव्हा लीळाचरित्राचं लिखाण करत असताना फिरतात, त्यावेळेस ते ढेकळामध्ये फिरतात, खेई भट्टाच्या मागे फिरतात, अवता मागे फिरतात. आणि तिथं मला असं दिसतं की तो जसं लीळा पेरतोय आणि ही लीळा वेचत आहे. वाह, क्या बात आहे. महिम भट्ट हे लीळा वेचत आहेत. आणि स्वतःला सूर्य समजणारा माणूस सूर्यास्त होत असताना जीवनाचा, तो इतका हळवा आणि इतका नम्र झालेला आहे. जीवनातले दोन टोके एका ठिकाणी भेटतात ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या सूर्यास्तामध्ये लिहिले की तू स्वतःला सूर्य समजत होता, मी तुला नाव ठेवत होतो, पण खरा तू सूर्य आहेस, खरा तू सूर्य आहेस. आणि तिथं तो आचार्यांना ज्यावेळेस म्हणतो की माझ्या भावावर तुम्ही ठेवा, तर त्यावेळेस तो जो गहिवर आहे, ती जी नम्रता आहे, ती नम्रता आहे, तिथं विद्वत्ता बाजूला केली त्यांनी, नम्रता पुढे केलेली आहे आणि पूर्णपणे समर्पित झालेला आहे. ती जी मेहनत आहे, ती मेहनत खूप मोलाची, खूप महत्वाची आहे. एका टोकाचा ऊर्ध्वगती अधोगती जे आपण म्हणतो त्या पद्धतीने. आता महिम भट्टाचा विषय निघाला, आपण प्रत्येक पात्राचं, लीळाचरित्रातल्या किंवा स्मृतीस्थळातल्या प्रत्येक पात्राची एक एक जागा आहे. मला असं वाटतं, जे मी बऱ्याचदा बोललेलो आहे, की आचार्यांना मोठं करण्याच्या नादात आचार्यांचं श्रेष्ठत्व वादातीत आहे, मात्र त्यांना महत्व देण्याच्या नादात इतरांना कुठेतरी गौण मानल्या गेलंय का? नाही, असं नाहीये. जसं आता मी सांगितलं की महिम भट्टाची विद्वत्ता मोठी आहे, पण विद्वत्ता सगळं नसतं, एक अधिकाराची गोष्ट असते. आणि म्हणून सर्वज्ञांनी आचार्यांना आचार्यपद दिले, नागदेव आचार्यांना, ते महिम भट्टाला दिले नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं, पण तसं नाहीये. जेव्हा कंथडीनाथ रुद्धपूरला आला, ओट्यावर बसला, त्यावेळेस आचार्यांनाही महिम भट्टालाही प्रश्न निर्माण झाला की अगदी स्वामींसारखा दिसणारा की हे स्वामी आहेत, आणि ज्या निरोप द्या तुम्ही, भट्टो बसला निरोप द्या, आचार्यांना तुम्ही निरोप द्या. तर महिम भट्टांनी प्रत्यक्ष त्याला बघितलं तरी ओळखलं नाही, आणि त्याला न पाहता आचार्यांनी ओळखलं
आणि डायरेक्ट माहीम भट्टाला सांगितलं, तुम्ही जो प्रश्न डोमेग्रामला विचारला होता तो विचारा. आणि तो प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे चाबी होती एक, ती चाबी त्यांनी लावली आणि तो उघडा पडला. हे नाथ म्हटला तो. तर इथं तुलना, आपण ज्यावेळेस तुलना करू ना, ते अधिकार हा कधीही ज्ञानापेक्षा विद्वत्तेपेक्षा मोठा असतो. बरोबर. बाबांचं जे बालपण, बाबांचं आतापर्यंत जी वाटचाल आहे, ती वाटचाल महानुभाव पंथासाठी एक प्रेरणादायी ठरणारी गोष्ट म्हणजे आत्मचरित्र हे आजपर्यंत कोणीही लिहिलेलं नव्हतं. माझ्या माहितीनुसार महानुभाव पंथातलं पहिलं आत्मचरित्र आपलंच आहे. मार्गस्थ नावाचा पहिला भाग आणि दुसरा भाग पंथात इतकं लोकप्रिय झालं की त्यानंतर 2-3 जणांनी आत्मचरित्र लिहिल्याचं माझ्या बघण्यात आलेलं आहे. आत्मचरित्रातला पहिला आणि ती जी जर्नी आहे, ती जी वाटचाल आहे, ती एखाद्या कथाकाराला शोभेल अशीच आहे, जे आपण त्या मार्गस्थ पुस्तकाचा पहिला भाग आणि दुसरा भाग वाचत असताना लक्षात येते की हे जयांगी मोठेपण, तया यातना कठीण, हे सर्वांना साध्य नसतं. बाबा, पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपण या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये खूप सारे आचार्य, पूर्व आचार्य, विद्यमान आचार्य, संत असतील, भिक्षुक असतील, खूप सारे बघितले. तर त्यातला कुठल्या एखाद्या भिक्षुक असतील किंवा आचार्य असतील, ते मनाला खूप आवडले आणि त्यांची एखादी आठवण काय सांगाल? प्रत्येक आचार्याचे वैशिष्ट्य, वेगवेगळे गुण असे त्यांच्यामध्ये विखुरलेले, आणि म्हणून नेमकं एक सांगता येणार नाही. शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आचार्य आराध्य बाबा हे मला खूप आवडलेले, कारण ते असे एक शिक्षक होते की तिचा उपाधी नव्हती, तिथं सन्मानाचा भाग नव्हता, स्वतः स्वयंपाक करणारे, अनुचितात स्वयंपाक करणारे, आणि सकाळी 4 वाजता विद्यार्थ्यांना उठवायला येणारे, सकाळी 4 वाजता एकटेच सगळ्या विद्यार्थ्यांचं पिरियड घेणारे बाबा अत्यंत साधे होते आणि अत्यंत विद्वान होते. आणि म्हणून त्यांच्यातला शिक्षक मला आवडला. आणि कल्लोरकर बाबांमधला जो अधिकरण आहे, तो ओंकार बाबा बिडकर यांच्यातले जे अधिकरण आहेत, हे अधिकरण मला आवडलं. कल्लोरकर बाबामधलं अधिकरण, ओंकार बाबा बिडकर यांच्यातलं वैराग्य, ह्या गोष्टी मला आवडलेल्या. आणि वसंत तोंडुळीकर यांनी दीक्षा सोडल्यानंतरही त्या माणसाची उंची कधीच कमी झालेली नाही, असं जालन्याचे शिवलीकर बाबा यांना वाटलं. म्हणून त्यांनी दीक्षा सोडल्यानंतरही त्यांना दशक्रिया घालण्यासाठी जवळ बसवलं आणि पाठ ठेवला. या गुणवत्तेची जी पारख आहे, ती पारख जालन्याच्या बाबांजवळ होती, की दोषामध्ये हे गुण ओळखणं आणि त्याला तो सन्मान देणं, हे त्यांच्यामध्ये होतं. प्रत्येकामध्ये एक वैशिष्ट्य असतं, वेगवेगळे वैशिष्ट्य एका माणसामध्ये आहे. तसं मला दागी कवीमध्ये एक कविता चांगली दिसली. दागी कवीची कविता शृंगारिक होती, तिच्यामध्ये लालित्य होतं आणि शब्दरचना खूप चांगली होती. संसार सागरामध्ये जीवाची होडी, विक्राळ काम हा भोवरातची धरुणी ओढी, असं आहे की नाही. मग आता कल्लोरकर बाबांचा विषय निघाला, कल्लोरकर बाबांची एखादी आठवण? कल्लोरकर बाबांची आठवण, मी शेंदूरजणला दिवाकर बाबांनी कार्यक्रम घेतला होता मंदिर उद्घाटनाचा. तिथे भास्करराव शिंगणे त्या ठिकाणी आलेले होते आणि तिथं मग प्रवचन सुरू झाले. बाबा माझ्याशी फार काही बोलत नव्हते, मी भगवे कपडे केल्यामुळे थोडं त्यांना. आणि ते एक कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते, त्यांनी मंदिराच्या संदर्भामध्ये उलट सोलट बोलले. ते नास्तिक मताचे ते होते, मंदिराची काय गरज वगैरे. त्यानंतर मग मला बोलायला लावलं, मग मी बोललो, मग स्मारकाची काय गरज आहे, मंदिर तरी व्यवस्थित आहे आणि आपण स्मारक तयार केले, त्या स्मारकाच्या व्यवस्थेने तिथे कुत्रे वगैरे बसतात, अशा तऱ्हेने काहीतरी मी बोललो. आणि आस्तिक म्हणजे काय असतं, तुम्ही गेलेली याचा तुमच्या पूर्वजांचे, तुमच्या इतिहासातल्या लोकांची पुतळी परत उकडून काढता, मग तुम्ही श्रद्धांजली का वाहता, तुम्ही नास्तिक आहे ना, मग श्रद्धा कुठे आली तिथली, तुम्ही श्रद्धांजली वाहता. अशा तऱ्हेचं काहीतरी बोलून त्यांचं थोडंसं खंडन करण्याचा मी प्रयत्न केला. आणि माझं प्रवचन संपल्यानंतर मग बाबांचा निरोप आला. भास्करदा पुजदेकर जाळे जेवले होते, कल्याणकर बाबा, त्यांना पाठवलं, ते माझ्याकडे आले आणि म्हटलं तुला बाबांनी बोलवलं. तर धस्स झालं मला की काहीतरी चुकलं आपलं, काहीतरी आपलं चुकलेलं. बाबा आपल्याशी फारसं बोलत नाही, काहीतरी चुकलं.
मग गेलो मी तिथे. गेल्यानंतर मग मांडीवर डोकं ठेवून नमस्कार केला, दंडवत केला आणि त्यांनी जो माझ्या पाठीवरून हात फिरवला तो स्पर्श आजही मला ताजा वाटतो. स्पर्शामध्ये काय ताकद असते अलग लक्षात हे मी सांगू शकतो. छू कर मेरे मन को लिया तुमने, ही स्पर्शातली जी ताकद आहे ना, ही ताकद, तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. आणि त्यानंतर म्हटले तुम्ही खूपच छान बोलता, तळेगावकर शास्त्री सारखं तुमचं वक्तृत्व आहे. आणि आता जे काही मी केलेलं दिसतं त्या थापेतून ते आलेलं आहे. सर्वज्ञांना श्रीप्रभूची थाप जशी आठवत होती अशी मला ती थाप आठवते. असं काही त्यानंतर मग त्यांच्या पावतेच्या कार्यक्रमात खूप माझे भाषणं झाले, सुरवत असे झाले. असं म्हणतात म्हणजे हल्लीची आमची पिढी प्रसन्नता वगैरे हे काही नाही, सगळं स्वार्थ वगैरे असं म्हणतात, याबद्दल काय सांगाल? नाही, प्रसन्नता नाही असं कसं आहे. प्रसन्नता आहे तो स्पर्श पाहिजे, भावनेचा स्पर्श पाहिजे. तुम्हाला आधारच नाही कुठला. प्रसन्नता तुम्ही नाही मानले ना, तो तुम्हाला कुठलाच आधार नाही. त्या प्रसन्नतेचं स्वरूप काही असेल, हो काही असेल, ते आधारच नाही तुम्हाला. एखादा माणूस ज्यावेळेस हसतो तुमच्याकडे बघतो तुम्हाला असं भरल्यासारखं वाटतं. नजरेतून ज्यावेळेस तो माणूस पाहतो, आपुलकीने पाहतो, त्या आपुलकीच्या नजरेसाठी माणूस भुकेला आहे. चित्रपट पाहून ती भूक थांबत नाही थांबत. निसर्ग सौंदर्य कोपर्यंत चांगलं आहे, शिदुरी जवळ आहे तोपर्यंत चांगलं आहे. पण आपुलकीची एखादी नजर ज्यावेळेस तुम्हाला भिडते, टच होते, तर त्यावेळेस तुम्हाला जे वाटतं ना त्याला कारण ते असतं. तीच प्रसन्नता असते. समोर असेल, माघारी असेल, हितचिंतन करणारं. तुम्हाला हे स्वामींनी सांगितलेलं मासोळीचा दृष्टांत जर खरा वाटत असेल तर ती प्रसन्नताच आहे. ती अंतरातून झरणारं ती एक स्नेहाचा जो पाझर आहे ना, तो पाझर आहे. आपल्या आतापर्यंतच्या जीवनातली एखादी चांगली अथवा वाईट, जशी मी बालपणीची विचारली होती तशी आतापर्यंतची एखादी चांगली अथवा वाईट घटना किंवा आठवण अविस्मरणीय अशी कोणती आपली? माझं संगीत शिकायचं राहून गेलं. ती खंत झाली बाबा. हो, खंत झाली. ती खंत आपण खूपदा माझ्यापाशी बोलून पण दाखवली की संगीत फारच वाईट झालं. पण आठवण अशी एखादी घटना किंवा गोष्ट अशी काही की जी मी विसरू शकत नाही, जसं आपण म्हणतो नाही की आपल्या याच्यात झोपेतून उठवलं तरी तयार असतो, तशी ती आठवण कायमची राहते. चांगली असेल आठव्या, फार जुनी नाही, 8-10 वर्षापूर्वी मी भागवत होतं माझं नागपूरला, आणि माझे एक शिष्य नाशिकचे वारले. मला जावं लागलं तिथं. आणि मग कळमकर बाबांना म्हटलं तुम्ही जागा भरून काढा. तर मग त्यांना ठेवलं 2 दिवस तिथे. मी रेल्वे स्टेशनला गेलो आणि तिथं आमची बोगी बदलली. मग नवीन डब्यामध्ये गेलो त्यावेळेस तिथं गर्दी झाली, लोक आले. आणि एक सावळ्या रंगाचा उंच धिप्पाड माणूस, दिसायला क्रूर, तो आमच्या डब्यामध्ये आला. आल्याबरोबर त्यांनी काय केलं की तिथल्या लोकांना खाली तुम्ही उतरा, आम्हाला झोपायचंय वगैरे, सीट काही त्यांनी उठवले. मी तर मी मारेन, असं करेन तसं करेन. आणि त्यांनी लगेच हातामध्ये पिस्तूल काढला. बापरे. तेवढ्यामध्ये टीसी आला, तिकीट मागायला लागला. त्यांनी त्याच्या पोटाला पिस्तूल लावला. टीसी घाबरला आणि तो निघून गेला. बसला, तो माझ्यासमोर होता. मी तर गडबडीत झालो, मला काही सूचना. फारच धिप्पाड होता आणि क्रूर होता फार तो. आणि मग त्यांनी मोबाईल काढला आणि मोबाईलवर तो बनवत होता, कोणाच तरी संपर्क साधला. साले को टपका दो, पैसे दे क्या नाही, उसको टपका दो ही भाषा सगळ्यांनाच कळायला लागली आता. आणि मग त्या आमच्याला फाडून टाक, त्याला चिरून टाक, अशी तुझी भाषा. बोला हा माणूस आणि मी या डब्यात चुकून बसलो, मला कुठं जाता येईना, काही करता येईना, काय करावं आपण. पण ते मी घाबरलो त्यावेळेस, खूप घाबरलो. आणि नंतर त्यांनी मग माझ्याकडे बघितलं. ती नजर माझं हृदय असं चिरत गेली. माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघितल्यानंतर मग तो मला म्हटला आप किससे प्रभावित हो, हिंदी बोलायला लागला. किससे प्रभावित हो. आणि दुसरा प्रश्न केला की तुम्ही समाधानी आहात का या तुमच्या वेशामध्ये? क्या बात. हा, या वेशामध्ये तुम्ही समाधानी आहात का, असा तो मला बोलला. तर मग मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. अधूनमधून फोन करत होता, सगळं असं शिवायच देत होता, फाडून टाक, मारून टाक, कोणाला तरी सांगत होता त्याचे पैसे घे, असं घे, तसं घे. आणि तो माझ्याशी बोलत असताना थोडस वेगळा सूर होता त्याचा, की तो म्हणे की मैंने रजनीश पढा है, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी तुकाराम गाथा वाचला,
असंही तो सांगत होता. हा इकडचा माणूस तिकडं कसा जातो, हा असाच आहे पण तो तसा बी कसा आहे, या प्रश्नात मी गोंधळून गेलो. आणि मग त्याचा एक फोन आला. त्याचा चेहरा बदलला, त्याची भाषा बदलली. हा बोल बेटा बोल. हा काय काय बेटा बोल, काय पाहिजे तुला? मम्मी बर बर बर, मम्मी मारते तुला, बर मी येतो. हा कोणाचं दुखतं? तुझी गुड्डी म्हणजे प्लास्टिकची बाहुली, तिचं दुखतं? अरे 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 मी आलो बेटा, आणि डॉक्टर मामला दाखवतो मी आल्यानंतर. खऱ्या खऱ्या माणसाला मारतो, गुड्डीला वाचवण्याचा प्रयत्न करतो, प्लास्टिकच्या बाहुलीला. डॉक्टरकडे मामाकडे जाऊ आपण म्हणतो. आणि तुला काय आणू बेटा? मी कलंगड आणू तुला, कलंगड आणू. आणि माझ्या लक्षात आले की माणूस सगळाच कधी वाईट नसतो. म्हणजे त्याचा नेमका नाजूक भाग आहे ना, तो जर पकडला तर खूप चांगला आहे. मग मी उडी मारली मध्ये. म्हटलं मुलगी काय तुमची? हो म्हणे महाराज, फारच चांगली मुलगी म्हणे, खूप खूप गोड आहे म्हणजे मुलगी. आणि त्यांनी ज्यावेळेस महाभारतावर बोलायला सुरुवात केली, त्याने ज्यावेळेस दुर्योधनाचं किती चुकलं, पांडवांचं किती चुकलं हे सांगायला सुरुवात केली. रामायणावर बोलत असताना तो म्हटला की सीतेची परीक्षा रामाने घेतली, मला हे आवडलं नाही. याचा अर्थ रामाचा विश्वास नव्हता. रामाची परीक्षा जर घेतली असती, अग्निपरीक्षा, तर राम जळून गेला असता असं मला वाटतं. खूप खूप गप्पा झाल्या आमच्या मग. आणि मग त्याचे ते उग्र स्वरूप जे होतं ना, ते नंतर मला दिसलं नाही. पण त्यावेळेस मी घाबरलो होतो, एकटाच होतो. समोर जर पिस्तूल आल्यानंतर घाबरणार. हा, आणि पण ते पिस्तूल तर त्याच्या हातामध्ये होता, पण त्याच्या हृदयामध्ये कुठंतरी एक प्रेमाचा एक छोटासा झरा होता. आणि तो पकडून मला त्याच्या जवळ आलं मग. आणि तो मला असं म्हटलं, बस 10 साल के लिए मैं कैसा लगता हूँ आपको? बहुत अच्छे, आप डर के मारे बोलते हो, मैं बहुत क्रूर हूँ, मैं जिसकी तरफ देखता हूँ वो डर जाता है, आप झूठ बोल रहे हैं. बस 10 साल के लिए, 10 साल के बाद मैं निकलूंगा, भगवानचा शोध घेण्यासाठी मी फिरणार आहे. हे सगळं सोडून दिलं. झालं म्हणजे माझा अनुभव मी सगळं किती चांगलं आहे, किती चांगलं आहे. आणि शेवट संन्यास वृत्तीला साजेशी भाषेत बोलायला लागला. पण थोडासा पिरियड असा होता की मी इतका कधीच हरवलो नव्हतो. टीसी माझ्या समोर पळवला, त्यांनी मारायची भाषा करत होता. अविस्मरणीय म्हणजे खूप भयान होता. हो, खूप खूप भयान होतं.